नमस्कार मित्रांनो, आपल्या सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कधी असा विचार आला आहे का की नेहमी खूप बोलणारी व्यक्ती अचानक शांत होते? ही शांतता रागाची असते, दुःखाची की मनात सुरू असलेल्या एखाद्या संघर्षाची असते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून यामागची खरी कारणं जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माणूस हा निसर्गतःच एक सामाजिक प्राणी आहे. आपल्या भावना, विचार, आनंद आणि दुःख इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी निसर्गाने आपला संवाद आणि भाषा हे सर्वात मोठे माध्यम दिले आहे. प्रत्येक व्यक्तीची व्यक्त होण्याची आणि जगाशी जोडले जाण्याची एक स्वतंत्र पद्धत असते. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर काही लोक अत्यंत शांत, अंतर्मुख, इंट्रोवर्ट आणि स्वतःच्याच विश्वात राहणारे असतात, तर काही लोक प्रचंड उत्साही, बडबडे आणि बहिर्मुख म्हणजे एक्स्ट्रोवर्ट असतात. अशा नेहमी बोलणाऱ्या, हसणाऱ्या, खेळणाऱ्या व्यक्ती कोणत्या कुटुंबाची, मित्रमंडळीची, महाविद्यालयाची किंवा कामाच्या ठिकाणाची शान असतात. ते जिथे असतात तिथे एक वेगळीच ऊर्जा घेऊन येतात. त्यांच्या उपस्थितीत वातावरणातील मरगळ क्षणात दूर होते. अशा व्यक्तींसोबत राहणे लोकांना आवडते, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी असतात. त्यांचे किस्से मनोरंजक असतात आणि ते कोणालाही पटकन आपलेसे करून घेतात. परंतु जेव्हा अशी सतत बोलणारी, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत हिरिरीने भाग घेणारी आणि घराला डोक्यावर घेणारी व्यक्ती अचानक शांत होते, तेव्हा ती शांतता आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थ करते. घरामध्ये किंवा मित्रपरिवारात एक गूढ शांतता पसरते. असं काय घडलं की ही व्यक्ती एवढी अबोल झाली? तिचा मूड खराब आहे का? ती आजारी आहे का? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतात. आता मानसशास्त्रीय आणि भावनिक दृष्टिकोनातून पाहिले तर नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीचे अचानक शांत होणे हे केवळ एका रात्रीत झालेले साधे परिवर्तन नसते. माणसाच्या तोंडून शब्द बाहेर पडणे बंद होते, तेव्हा त्यामागे तिच्या मनातील अनेक दिवसांची घुरमट, बदललेली परिस्थिती, मानसिक ताण आणि अनेक भावनिक पदर असतात. ही शांतता वरवर साधी दिसत असली तरी ती आतून खूप खोल असते. नेहमी बोलणाऱ्या आणि उत्साही राहणाऱ्या व्यक्तींबद्दल समाजाचा आणि आजूबाजूच्या लोकांचा एक अलिखित समज असतो की या व्यक्ती नेहमीच आनंदी असतात, त्यांना कधी दुःख होत नाही आणि त्यांचे आयुष्य अगदी चिंतामुक्त आहे. त्यामुळे नकळतपणे त्यांच्यावर सतत सकारात्मक आणि हसमुख राहण्याचे एक सामाजिक दडपण निर्माण होते. आता मुखवटा घालण्याचा थकवा, द बर्डन ऑफ चिअरफुल मास्क. अनेकदा या व्यक्ती स्वतःच्या मनातील चिंता, नैराश्य, भीती किंवा दुःख लपवण्यासाठी चेहऱ्यावर आनंदाचा आणि उत्साहाचा एक खोटा मुखवटा चढवून वावरत असतात. त्यांना वाटते की जर आपण शांत झालो तर लोकांना काळजी वाटेल किंवा आपले हसते खेळते रूप बदलून जाईल. इतरांना हसवायचे, सगळ्यांना मानसिक धीर द्यायचा आणि वातावरणातील आनंद टिकवून ठेवायचा, या संपूर्ण प्रक्रियेत त्या स्वतःच्या भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते इतरांसाठी धावत राहतात, पण स्वतःचे मन आतून रिकामे होत जाते. ऊर्जेचा संपुष्टात येणारा साठा. मानसशास्त्रात या अत्यंत गंभीर स्थितीला इमोशनल बर्नआउट किंवा मानसिक थकवा म्हणतात. अशी मोबाईलची बॅटरी सतत वापरल्याने संपून जाते. अगदी तसेच जेव्हा एखादी व्यक्ती सतत स्वतःची भावनिक ऊर्जा इतरांसाठी खर्च करते, तेव्हा एक वेळ अशी येते की तिच्यातील ऊर्जेचा साठा शून्यावर येतो. अशा वेळी स्वतःला पुन्हा मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी किंवा स्वतःला रिचार्ज करण्यासाठी ती व्यक्ती अंतर्गत कोशात जाते. या अवस्थेत तिला कोणाशीही बोलण्याची, कसलीही प्रतिक्रिया देण्याची किंवा नवीन विषयांवर चर्चा करण्याची अजिबात इच्छा होत नाही. ही शांतता म्हणजे तिने स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी घेतलेला एक तात्पुरता विश्राम असतो. आता नेहमी बोलणाऱ्या आणि मोकळ्या स्वभावाच्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्या मनाच्या अत्यंत साफ आणि निष्पाप असतात. त्यांच्या मनात जे असतं त्यांच्या ओठावर असतं. त्या समोरच्या व्यक्तीला खूप लवकर आपली मानतात आणि त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी, गुपिते, आवडीनिवडी आणि मनातल्या सुप्त भावना त्या कोणत्याही आढेवेढे न घेता सहजपणे बोलून दाखवतात. पण याच मोकळेपणाचा कधीकधी त्यांना फटका बसतो. शब्दांचा आणि विश्वासाचा गैरवापर. जेव्हा या व्यक्तींनी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टींचा समोरची व्यक्ती गैरफायदा घेते किंवा त्या गोष्टींचा वापर करून पाठीमागे त्यांची
चेष्टा करते तेव्हा त्यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसतो. ज्याला आपण आपलं समजून मन मोकळं केलं त्यानेच आपला विश्वासघात केला ही भावना मनाला आतून पोखरून काढते. आता अनेकदा जास्त बोलणाऱ्या लोकांना मित्रपरिवारात किंवा नातेवाईकांमध्ये हा फारच बडबड करतो, याला काही कामधंदा नाही, याच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा याला गोष्टी गुप्त ठेवता येत नाहीत, अशा प्रकारची टोमणे आणि टीका ऐकावी लागते. जेव्हा त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्ती त्यांच्या या उत्साही स्वभावाचा चुकीचा अर्थ काढतात तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो. या दुखापतीतून आणि अपमानातून ती व्यक्ती मनात एक अत्यंत कठोर पण बचावात्मक निर्णय घेते. जर माझ्या बोलण्याची कोणाला किंमत नसेल किंवा माझ्या शब्दांमुळे मीच अडचणीत येणार असेल तर मी न बोललेलेच बरे. स्वतःचे अधिक मानसिक नुकसान टाळण्यासाठी ती व्यक्ती स्वतःभोवती शांततेची एक मजबूत भिंत उभी करते आणि अचानक अबोल होते. आयुष्य नेहमी एका सरळ रेषेत चालत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. जेव्हा एखादी नेहमी बोलणारी व्यक्ती अचानक शांत होते तेव्हा खूप वेळा त्यामागे तिच्या आयुष्यात निर्माण झालेली एखादी गंभीर समस्या कारणीभूत असते. माणसाला जेव्हा अचानक संकटाचे डोंगर कोसळते, जसे की करिअर किंवा नोकरीमधील अनिश्चितता, नोकरी जाण्याची भीती, व्यवसायात होणारे मोठे नुकसान किंवा परीक्षेतील अपयश, आता अचानक उद्भवलेली पैशांची नड, कर्जाचा वाढता ताण किंवा भविष्याची आर्थिक चिंता, नातेसंबंधांमधील तणाव पण असू शकतो, जोडीदारासोबतचे कडाक्याचे भांडण, प्रेमभंगाचे दुःख किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत निर्माण झालेला दुरावा. जेव्हा यापैकी एखादी किंवा अनेक समस्या एकत्र येतात तेव्हा माणसाचे मन आणि मेंदू अंतर्गत पातळीवर ते प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे व्यस्त होऊन जातात. मनात विचारांचे एक प्रचंड मोठे आणि चक्रावून टाकणारी वादळ सुरू असते, ज्याला आपण ओव्हरथिंकिंग म्हणतो. जेव्हा मेंदू 24 तास एकाच समस्येवर विचार करत असतो तेव्हा बाह्य जगात काय चालले आहे याकडे लक्ष देण्याची त्या व्यक्तीची क्षमता संपून जाते. आजूबाजूला लोक काय बोलत आहेत, कोणते विनोद चालू आहेत, यात त्या व्यक्तीला तिळमात्र रस उरत नाही. तिच्या मनात एवढी अस्वस्थता असते की तोंडून साधे शब्द बाहेर काढणेही तिला जड वाटू लागते. अशा वेळी ती व्यक्ती एका जागी शांत बसून राहते, कारण तिची सगळी ऊर्जा तिच्या आतील मानसिक युद्धाशी लढण्यात खर्च होते. नेहमी बोलणारी व्यक्ती अचानक शांत होण्यामागे प्रत्येक वेगळी नकारात्मकता किंवा दुःखद कारणे असतात असे पण नाही. काही वेळा हे परिवर्तन मानसिक वाढीचे आणि आत्मिक प्रगतीचे एक अत्यंत सकारात्मक लक्षण असते. माणसाच्या आयुष्यात जसजसा काळ पुढे सरकतो तसतसे त्याला अनेक बरे वाईट अनुभव येतात आणि या अनुभवातून माणसाला खऱ्या शहाणपणाची प्राप्ती होते. अनुभवातून आलेला शहाणपणा तरुण वयात किंवा सुरुवातीच्या काळात माणसाला प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची आणि प्रत्येक वादविवादात जिंकण्याची तीव्र इच्छा असते. पण अनुभवांती व्यक्तीला जाणू लागते की जगातल्या प्रत्येक समस्येवर आपण बोललोच पाहिजे असे नाही. काही वाद हे निरर्थक असतात आणि तिथे जिंकल्याने केवळ वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय होतो. आता शब्दांपेक्षा मौन शक्तिशाली असतो. जेव्हा माणसाला हे समजते की शब्दांपेक्षा मौन, सायलन्स अनेकदा जास्त शक्तिशाली आणि प्रभावी ठरू शकते, तेव्हा तो स्वतःहून कमी बोलू लागतो. जिथे तुमच्या शब्दांना किंवा विचारांना मान नाही तिथे शांत राहणे हाच सर्वात मोठा प्रतिसाद आहे. हा विचार जेव्हा मनात पक्का होतो तेव्हा ती व्यक्ती आवश्यक असेल तितकेच आणि नेमकेच बोलते. आजूबाजूच्या लोकांना वाटते की ही व्यक्ती शांत झाली आहे, पण प्रत्यक्षात ती त्या व्यक्तीची मानसिक परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी असते, जी तिला वायफळ बडबडीपासून दूर नेते. ज्या व्यक्ती अत्यंत सामाजिक असतात, नेहमी लोकांच्या घोळक्यात असतात आणि सतत कोणाशी ना कोणाशी तरी संपर्कात असतात, त्यांच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो जेव्हा त्यांना या गजबजाटाचा कंटाळा येऊ लागतो. सतत कोणाची तरी ऐकणे, कोणाची तरी प्रश्नांची उत्तरे देणे, सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावणे, यातून तात्पुरता ब्रेक घ्यावासा वाटणे हे मानवी स्वभावाचे एक नैसर्गिक अंग आहे. आता आत्मपरीक्षण म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन सतत बाह्य जगाशी जोडलेले राहिल्यामुळे माणसाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. स्वतःच्या आयुष्याची दिशा काय आहे, आपण जे करत आहोत त्याने आपल्याला अंतर्गत समाधान मिळत आहे का, आपल्या भविष्यातील योजना काय आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी माणसाला एकांताची म्हणजे सॉलिट्यूडची गरज कायम भासते. या शांततेच्या काळात ती व्यक्ती जगाशी असलेला संपर्क तात्पुरता कमी करते आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधू लागते. आता सकारात्मक रिचार्जिंग म्हणजे पॉझिटिव्ह रिचार्जिंग हा
एकांत नैराश्यापासून पूर्णपणे वेगळा असतो. ही शांतता त्या व्यक्तीला एक नवी ऊर्जा, नवीन दृष्टिकोन आणि मानसिक शांतता मिळवून देण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. या सकारात्मक शांततेचा काळ संपल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा एकदा एका नव्या उमेदीने आणि उत्साहाने लोकांमध्ये वावरू लागते. त्यामुळे एखाद्या बडबड्या व्यक्तीने स्वतःसाठी घेतलेला हा वेळ तिच्या मानसिक आरोग्यासाठी एक उत्तम टॉनिक ठरतो. हा संपूर्ण अत्यंत गंभीर, नाजूक आणि संवेदनशील पैलू आहे, ज्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. जर एखादी व्यक्ती खूप दीर्घकाळापासून, अनेक आठवडे किंवा महिने अचानक शांत झाली असेल, तिने लोकांमध्ये मिसळणे पूर्णपणे बंद केले असेल आणि स्वतःला खोलीत किंवा स्वतःच्याच विचारांतून कोंडून घेत असेल, तर हे नैराश्याचे किंवा इतर मानसिक आरोग्याच्या समस्यांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. आता छंदामधील स्वारस्य संपणे. मानसशास्त्रानुसार नैराश्याचा जेव्हा मानवी मनावर ताबा येतो, तेव्हा व्यक्तीला पूर्वी ज्या गोष्टींमध्ये प्रचंड आनंद मिळायचा, जसे की मित्रांशी तासनतास गप्पा मारणे, नवीन लोकांना भेटणे, विनोद करणे किंवा आपले छंद जोपासणे, त्या सर्व गोष्टींमधील रस अचानक आणि संपूर्णपणे संपून जातो. आगतिकता आणि शब्दांची कमतरता. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रचंड दुःख, अनामिक भीती आणि एकटेपणाची भावना असते. तिला आजूबाजूच्या जगाशी बोलायची असते, पण मनात चाललेली ही प्रचंड उलाढाल शब्दात कशी मांडावी हेच तिला समजत नाही. माझं दुःख कोणाला समजणारच नाही किंवा मी माझा मानसिक ओझं इतरांवर कशाला टाकू, या विचारामुळे ती व्यक्ती पूर्णपणे अबोल होते. अशा वेळी तिची शांतता ही राग किंवा रुसवा नसून ती मदतीसाठी मारलेली एक मूक हाक असेल. अनेकदा समाज, कुटुंब किंवा मित्रपरिवारात जी व्यक्ती नेहमी हसून खेळून बोलते, प्रत्येकाच्या सुखात दुःखात धावून जाते, तिला सगळेजण खूप सहजपणे गृहीत धरतात. लोकांचा असा समज होतो की याला काय, हा तर नेहमीच असाच आनंदी असतो, याला कधी कसलं वाईट वाटतच नाही किंवा हा कितीही अपमान केला तरी हसण्यावरच घेऊन जातो. आता गंभीर संवादाची उणीव असते इथे. जेव्हा ही नेहमी बडबड करणारी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील एखादी गंभीर समस्येवर किंवा स्वतःच्या भावनांवर अत्यंत प्रामाणिकपणे बोलू इच्छिते, तेव्हा आजूबाजूचे लोक तिच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तिचे बोलणे हसण्यावरही घेऊन जाते. तू नेहमीच जास्त विचार करतोस असे म्हणून तिचे मत नाकारले जाते. आता एकटेपणाची तीव्र भावना. सतत दुर्लक्षित राहिल्यामुळे आणि आपल्या भावनांना कुठेही किंमत मिळत नाही हे पाहिल्यावर त्या व्यक्तीच्या मनात तीव्र एकटेपणा घर करतो. तिला जाणवते की आपण इतरांचे मनोरंजन करण्यासाठी ठीक आहोत, पण आपल्या मनाचा विचार करायला कोणाकडे वेळ नाही. जेव्हा ही अपेक्षेची आणि नकोसेपणाची भावना मनात घट्ट बसते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःहून समूहातून मागे हटते आणि तिचे बोलणे कायमचे कमी होते. आता आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्या माणसाला आतून आणि बाहेरून पूर्णपणे हादरवून टाकतात. अशा वेळी माणसाला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. एखाद्या अत्यंत जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या झालेला आकस्मिक मृत्यू, विश्वासातील माणसाकडून मिळालेला मोठा धोका किंवा फसवणूक, आयुष्याला कलाटणी देणारी एखादी अनपेक्षित वाईट घटना, अशा तीव्र आघातांमुळे माणूस मानसिक धक्क्यात जातो. आपल्यासोबत जे घडले आहे त्याचा स्वीकार करायला मेंदूला आणि मनाला खूप वेळ लागतो. या तीव्र मानसिक धक्क्यामुळे माणसाची बोलण्याची, व्यक्त होण्याची क्षमता काही काळासाठी जणू गोठून जाते. ती व्यक्ती शून्यातून नजर लावून तासनतास शांत बसू शकते. तिच्या मनात दुःखाचा डोंगर असतो, पण डोळ्यांतून पाणी आणि तोंडून शब्द बाहेर पडत नाहीत. ही शांतता त्या आघात पचवण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा आपल्या घरातील, मित्रपरिवारातील किंवा कामाच्या ठिकाणची एखादी नेहमी बोलणारी, चुलबुलणारी व्यक्ती अचानक शांत होते, तेव्हा एक सजग माणूस म्हणून आपली जबाबदारी खूप वाढते. तिच्या या शांततेकडे दुर्लक्ष करणे किंवा तिला तिच्या हालातीवर सोडून देणे चुकीचे ठरू शकते. अशा वेळी आपण अतिशय संवेदनशीलतेने आणि समजूतदारपणे पुढील पावले आपण उचलू शकतो. आता बळजबरीने किंवा तगादा लावू नका त्या व्यक्तीला, प्लीज. आता अनेकदा लोक उत्सुकतेपोटी किंवा काळजीपोटी त्या व्यक्तीच्या मागे लागतात. तुला काय झाले, तू बोलत का नाहीस, कोणी काही म्हटलं का, अशा प्रश्नांचा भडीमार त्या व्यक्तीवरती केल्यामुळे समोरची व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक दबावाखाली येते आणि स्वतःला आणखी जास्त गुंडाळून घेते. त्यामुळे तिला बोलते करण्यासाठी तिच्यावर कधीही बळजबरी करू नका. आता शब्दांशिवाय सोबत द्या, म्हणजे आपला प्रेझेन्स तिथे खूप मॅटर करतो. आता मानसशास्त्र सांगते की अनेकदा संकटात सापडलेल्या किंवा थकलेल्या माणसाला
तुमच्या सल्ल्यांची गरज नसते, तर केवळ तुमच्या असण्याची गरज असते. तिच्या शेजारी फक्त शांतपणे बसून राहा. तिला जाणवू द्या की ती जरी बोलत नसली तरी तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. ही बिनशब्दांची साथ तिला खूप मोठा मानसिक दिलासा देऊन जाते. सुरक्षित आणि विश्वासू वातावरण निर्माण करा. तिला अत्यंत प्रेमाने सांगा, मला समजते की तू सध्या काहीतरी विचार करत आहेस किंवा शांत आहेस. इट्स ओके. तुला जेव्हा कधी आणि जे काही बोलावंसं वाटेल तेव्हा मी तुझं ऐकायला तयार आहे. मी तुला अजिबात जज करणार नाही. जेव्हा माणसाला खात्री पटते की समोरची व्यक्ती आपल्या भावनांचा आदर करेल तेव्हा तिचा आतील कप्पा हळूहळू उघडू लागतो. आता तिला व्यावसायिक मदत करा. जर ही शांतता खूप दीर्घकाळ, साधारणपणे 15 ते 20 दिवसांपेक्षा जास्त टिकून राहिली असेल आणि त्या व्यक्तीच्या दैनंदिन सवयींमध्ये नकारात्मक बदल दिसत असेल, जसे की भूक न लागणे, निद्रानाश म्हणजे झोप उडून जाणे, सतत रडू येणे किंवा चिडचिड होणे सारखं, तर मात्र उशीर न करता एखाद्या चांगल्या सायकॅट्रिककडे किंवा काउन्सलरकडे किंवा उपचार तज्ज्ञाकडे मदत घेण्यासाठी तिला घेऊन जा. आता थोडक्यात सांगायची तर नेहमी बोलणाऱ्या व्यक्तीची अचानक पसरलेली शांतता ही एक प्रकारची मूक हाक असते. ती ओरडून किंवा रडून आपली व्यथा सांगत नसली तरी तिचे शब्द नसणे हेच स्पष्ट करत असते की तिच्या आत काहीतरी नक्कीच तुटले आहे, बदलले आहे किंवा ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ही शांतता परिस्थितीविरुद्धचा राग असू शकते, मनातील खोल दुःख असू शकते, भावनिक थकवा असू शकतो किंवा जगण्याच्या अनुभवातून आलेले एक नवीन आणि प्रगल्भ शहाणपणही असू शकते. बोलणाऱ्या माणसाचे शब्द समजून घेणे कोणालाही सहज जमू शकते कारण ते उघड असतात, परंतु एखाद्याच्या मौनाचा, त्याच्या अबोलपणाचा आणि डोळ्यातील शांततेचा अर्थ समजून घेण्यासाठी एका संवेदनशील आणि प्रेमळ मनाची गरज असते. आपल्या आयुष्यात ज्या व्यक्ती सतत हसतात आणि सगळ्यांना आनंद देतात त्यांना कधीही गृहीत धरू नका. त्यांच्या शांततेमागील कारणांचा वेध घ्या. त्यांना प्रेमाचा, विश्वासाचा आणि आदरयुक्त सहवासाचा हात द्या, जेणेकरून त्यांच्या मनातील वादळे शांत होऊन त्यांचे हरवलेले हास्य आणि मधुर शब्द पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात आनंदाने ओसंडून वाहू लागतील. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरू नका आणि अशाच मानसशास्त्रावर आधारित रोचक माहितीसाठी आपल्या सायकोलॉजी फॅक्ट्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या विषयावरती माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजच्या ज्या व्हिडिओमध्ये हा विषय घेतलेला आहे तो पण आपल्या एका सबस्क्रायबरने सजेस्ट केलेला विषय आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एक नवीन आणि मनोरंजक सायकोलॉजी फॅक्टसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवाराची काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.